हॅलो हॅलो समोर येऊ मता तू कमाने माझे हेची सर्व सुख 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 Kumar
फुमाए गोपार कुमाई दोबार फुमाए दोबार फुमाए गोपार कुमाई 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 दोबार फुमाए दोबार फुमाए गोपार कुमाई 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 समोर समोर बसा माणसं पातळ पातळ असे गरमी होणार नाही असं कसं लांब 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 रामकृष्णा हरे पातालो
कृष्ण हरी जय राम जय जय राम याची दान दे गा देवा हे दान दे गा देवा याची दान दे गा देवा दान दे गा देवा शरण व्हावा तुला शरण व्हावा शरण व्हावा तुझा शरण व्हावा तुझा शरण व्हावा तुझा शरण व्हावा गुण गायीन आवडी गायन आवडे गायीन आवडी गायन आवडे याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी हे मागे सर्व जोडे हे मागे सर्व जोडे हे मागे सर्व जोडे हे मागे सर्व जोडे लगे मुक्ती आणि संपदा हे आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा हे आणि संपदा संत संगती सदा संत संगती सदा संत संगडे सदा संत संगडे सदा संत संगडे सदा संत संगडे सदा गुण गायन आवडी गुण गायन आवडे गायन आवडी गुण गायन आवडे याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी हे माझे सर्व जोडे हे माझे सर्व जोडे हे माझे सर्व जोडे हे माझे सर्व जोडे तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासे मने गर्भवासी तुका मने गर्भवासे हे घालावे आमाची तुके घालावे आमाची तुके घालावे आमासे तुके घालावे आमासे तुके घालावे आमासे तुके घालावे आमासे गायीन आवडी गायन आवडे गायीन आवडी गुण गायन आवडे याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी एक माझे सर्व जोडे एक माझे सर्व जोडे एक माझे सर्व जोडे एक माझे सर्व जोडे विठोबार कुमार विठोबार कुमार 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 हेचे दान दे गा देवा देवा हेचे दान दे गा देवा देवा एक दान देगा देवा देवा एक दान देगा देवा देवा हेचे दान दे गा देवा देवा हेचे दान दे गा देवा एक दान देगा देवा एक दान देगा देवा तुझा विचार न भावा तुझा विचार न भावा गुण गायन आवडी आवडी गुण गायन आवडी तुझा विसर
शांतता टाळी 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 देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरण संताचे आम्ही संताचे
करावी विनंती माझी पंढरीनाथा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत सु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यात तुझो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल चप्पल काढून या चप्पल काढा बाहेर गंध आहे तुमच्या कपाळाला विठ्ठला विठ्ठल समोर टेकलेला आहे पुढे त्रास राहू दे विठाला विठाला आता अभिनव वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी दया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठला दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर एक मागणी मागतात. तुझा विसरण व्हावा हे जगदानंद कंद जगतपते, अविरत रात्रंदिवस तू माझ्या अंतकरणात राहावा. मला तुझा विसर झाला नाही पाहिजे. मी आवडीनं तुझं गुण गावा. गुण गाणे म्हणजे भजन करणे आणि मी तुझंच गुण गावा. कुठल्याही नालायकाचे, कुठल्याही भंगिऱ्याचे, एखाद्या हरामखोराचे त्याचं वर्णन करण्यासाठी माझी वाणी नकोय. मी फक्त गुण तुझं गावं, फक्त गुण. याच्या व्यतिरिक्त माझ्या मुखारविंदात दुसरं काही नको. देवानं आम्हीच दाखिलं. त्या आमिषाला तुकोबाराय बळी पडले नाही. न लगे मुक्ती आणि संपदा, मोक्ष नको म्हटले, संपत्ती सुद्धा नको म्हटले. ते कशा करता नको म्हटले पैसा, याचं पुढे मी कारण सांगेन. तुम्ही हे डोक्यात घेऊ नका. तुमच्याकडे पैसे लागतील. तुकोबारायची बरोबरी करायची आपली योग्यता, पात्रता, लायकी, अधिकार नाही. आणि उगच शेळीनं हत्तीचं आव्हान म्हणजे मूर्खपणा आहे.
एखादी शिळी जर स्वतःला हत्ती समजित असेल तर मला असं वाटतं तिच्या गोळ्या संपल्या असत्या. तुकोबारायची बरोबरी आपल्याला होणार नाही. त्यांनी मोक्ष सुद्धा नको म्हटले. मला असं वाटतं मोक्ष मी फक्त ग्रंथातच वाचिला. मोक्ष आपल्या स्वप्नात नाही. तिथं मोक्ष काम करीत होता. मोक्ष आमा घरी कामारी हे दाशी. काम करत होता मोक्ष काम. आणि मोक्षाची भीती कोणाला वाटत असते माहिती? मोक्ष कशा करता पाहिजे? भीती चुकून शब्द आला. मोक्ष कशा करता पाहिजे? ज्याला यमाची भीती वाटते त्याला मोक्ष. इथं यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय माथा दिला पाय. याच्याकरता मोक्ष नको. संपदा पैसे का नको म्हटले असतील तुकोबाराय? पैशाशिवाय जगातली कुठली गोष्ट होत नाही. हा मंडप दिलाय, हे घर बांधलंय, आता अन्नदान आहे. हे 10 खेड्याचे सगळे जण आपण 25 जण बोलवलो. हे काय रिकाम्या हाताने थोडे घरी जाणार आहेत. मी असेल, तुम्ही असेल, सगळे असतील. याच्या करता या कुटुंबाकडे पैसे असणं गरजेचं आहे. हे कूलर लावलेत, चांगल्या प्रतीचं आच्छादन केलंय. ज्यांना खुर्च्याची जास्त आवड आहे त्यांना खुर्च्या पण दिल्यात. जाताना इथंच ठेवा, मात्र संग नेऊ नका. विठाला 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 विठाला. हे सगळं पैशानं होत असतंय. मग तुम्ही आम्ही पैशाच्या विरोधात नाही जायचं. तुकोबाराय पैसे का नको म्हटले? पैशाची मालकीने लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा पती आहे पंढरीतला मालक. महाराज लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या इथं मनानं येत होता. मनानं पाहुणे घराशी. मग लक्ष्मीचाच जर मालक तुकोबारायच्या घरी मनानं येत असेल तर पैसे काय करायचे? आपल्याकडे मुठभर जर श्रीमंत आलात माणसं त्यासोबत फोटो काढते आणि हप्ता स्टेटस होते. आमच्या इथं साहेब आलते, तुला दाबायला आलता साहेब. विठाला विठाला साहेबाची का अक्कल नदीला गेली का? ते तुला मोठं करीन आणि ते भिकारी होईल. असा जगात साहेब नाही, जगात नाही. तुम्हाला मोठं करीन आणि स्वतः भिकारी होईल. त्याला मोठं होण्यासाठी तुमच्याकडे आलाय आपण. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचं, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा साहेब म्हणतात. आणि तो तुकोबारायकडे मनाने येत होता. याच्याकरता न लगे मुक्ती आणि संपदा. मग संत संग देई सदा. तुकोबारायने संतांची संगती मागितली. नित्य माझ्या वाणीमध्ये तुझं भजन यावं, तू माझ्या अंतकरणात राहावा हे मागितलं. देवानं तुकोबारायला सांगितलं, तुम्हाला मानवी जीवन जर पाहिजे असेल तर मग गर्भवास सुखे घालावे आम्हाशी. गर्भवासाची काही भीती नाही आम्हाला. कारण काही लोक गर्भवासाच्या भीतीने मुक्त झाले. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांना गर्भवासाची भीती होती म्हणून मुक्तावस्थेला पोचले. मालक म्हणतात आम्हाला विष्णूच्या दासांना म्हणजे हरिभक्तांना गर्भवास काही करीत नाही. मुखारविंदामध्ये ज्याचं भजन आहे त्या मालकाचं त्याला गर्भवासाचं दुःख काही करत नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला विठाला. आज वास्तुपूजेनिमित्त कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. ज्याला कोणी घरभरणी म्हणतंय, गृहप्रवेश म्हणतंय, वास्तुपूजा म्हणतंय. हे नाव जरी वेगवेगळे असतील तर क्रिया एकच आहे. सर्व देवतेंची पूजा झाल्याच्या नंतर मध्ये त्या घरातली सगळी त्या आडनावाची माणसं बाहेर काढल्या जातात आणि मग वेदाच्या घोषामध्ये मंत्रोच्चारामध्ये कर्मकांडाच्या नियतीनुसार त्या लोकांना आतमध्ये गृहप्रवेश दिला जातो. त्याला गृहप्रवेश म्हणतात. ते त्यातलाच विधी आहे. 5 मिनिटाचा विधी.
वास्तूची पूजा, आपण जे घर बांधलंय त्याची पूजा आहे, त्याच्यात दोष असतात. घर बांधणाऱ्याकडे जरी नसतील, ज्यानं तयार केलंय, पण त्या घरासाठी लागणारं साहित्य निर्माण करणारे पण दोषी असू शकतात. तुमच्या घराला बसलेली चौकट तुम्ही पैसे देऊन आणली, पण समोरच्यानं फुकटच लाकडं घेतले, ते बसलं बोकांडीवर तुमच्या. पण लोखंड असेल, खडी असेल, एखादा मिस्त्री असेल, कारण 10 लोकांची गाडी आहे, सुंदर गाडी, एअर कंडिशनर गाडी बसायला, संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यातला एक जण लघुशंकेला उतरला आणि त्याचा पाय भरला, भरू नये त्यानं भरला, आणि पुन्हा गाडीत बसले. आणि हे 9 लोक म्हणले गाडीमध्ये दुर्गंधी कशाची यायली. सगळ्या जणांना आपोआपले पाय पाहिले, म्हणले आमचे पाय भरलेच नाही. ड्रायव्हर म्हणला पाय बघूच नका, तुमच्या 10 पैकी 1 जणाचा भरलाय म्हणून गाडीत दुर्गंधी आहे. पण वास्तूमध्ये थोडा जरी दोष असला तरी सगळ्यांना त्याचे चटके बसत असतात. विठाला विठाला आपल्या वैदिक संस्कृतीनुसार, सनातन संस्कृतीनुसार वास्तुशांती करणं ग्राह्य सांगितलं. तद्वज्ञायानं भूदेवांच्या पवित्र वाणीतून मंत्रोच्चार करून, वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा ठाव घेऊन, देवादेवतेंचा, कुलदेवतेंचा, आदी करून सर्व देवतेंना यज्ञाच्या मुखातून अवदान प्राप्त. आपल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवत असतात, म्हणून जे काही टाकायचं असतं ते अग्नीत टाकून त्या देवतेंना प्रसन्न करून त्या घराचं सुष्मीकरण करणं, याचंच नाव वास्तुशांती. विठाला आणि हवन विधी सगळं काही भूदेवांच्या हाताने तुम्ही करून घेतलं. आता सर्वात मोठा मंत्र कोणता असेल तर त्याचं नाव आहे कीर्तन. गुरुजी रामकृष्ण हरी सारखा मंत्र जगात मोठा नाही, जगात. वारकऱ्यासारखा अधिकारी जगात नाही. आईशी ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च आहे, शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. हरीशी जाणवणे हरी झाले, हे 4 ब्रह्मवेत्ते. पण असे कोट्यावधी जरी ब्रह्मवेत्ते आले तरी वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. आपण घरी कसं वागतो, मी असल, तुम्ही असल, तुम्ही असल, पण 2 तासाकरता आपण शिस्तीत विटेवरच्या मालकाचे वारकरी येतं, आणि इतक्या वेळापुरते या घराला त्याचं श्रेय मिळणार. विठाला म्हणून नामसाधनेनं, भगवंताच्या नामाने वास्तुपूजा होती. आरंभी आवडे आदरे. आपल्या संप्रदायामध्ये कुठल्याही सुरुवातीला, आरंभाला भगवंताच्या नामाला फार मोठं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या वास्तुशांतीच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार कीर्तनानं तुम्ही तिची पूर्ण आहुती करता, म्हणून त्या यजमानाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला काय नाव, पत्रिका वगैरे मिळेल का? मोबाईल मध्ये नाही पाहतायत मला. विठाला विठाला एका कागदावर थोड्या वेळानं नाव लिहून द्या एका कागदावर. काय होतंय माहितीये का, मंदिरामध्ये कीर्तन असलं की समोर काही नाही मांडलं तरी चालतंय. आपल्या घरापुढे ज्ञानेश्वरी किंवा एखादा पांडुरंगाचा, ज्ञानोबाराय तुकोबारायचा फोटो असावा समोर, म्हणजे त्याला अधिष्ठान येत असतं. विठाला विठाला या पवित्र वास्तूला भगवान ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आशीर्वाद लाभो. या परिसरातलं गोडसं अधिष्ठान भगवान त्र्यंबकराज, वारकरी संप्रदायातले फार मोठस आधार्यू विश्वगुरु संत निवृत्तीनाथ, आदिशक्ती माता याच परिसरामध्ये 3.5 पीठापैकी एका पीठाचं अधिष्ठान आहे. त्या आदिशक्ती मातेचा
या परिसरातला यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी तुमच्या परिसराला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पदस्पर्शाचा सुगंध आहे, गंध आहे. या सर्व देवदेवतेंचे आशीर्वाद या वास्तूला लाभो आणि या वास्तूतली माणसं सुखा समाधानानं आनंदानं गुण्या गोविंदानं राहो. मी म्हणणार नाही या घरात राहणाऱ्या लोकांना कोट्यवधी पैसे होते, मायातच ताकद नाही, मीच तुमचं खाऊन जाणार आहे. हो सांगत आपणच कीर्तन झाल्यावर यांच्या भाकरी खाऊन जाणार आहेत, त्या अर्थी यांना पैसे भेटावं द्यायची आपली काय लायकी, आपली पात्रता आहे का? निवारा तर झालाय तुमच्याकडे वास्तू. लोकलज्जा निवारण हितार्थायाम, निवारा आहे, दिलाय भगवंताच्या कृपेनं तुम्हाला. पण या घरात राहणाऱ्या व्यक्तीला साजेल, शोभेल, आपल्या सनातन संस्कृतीला गोड वाटेल असे सगळ्यांना कपडे मिळो. आणि या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न लागतं. या घरातल्या सगळ्या लोकांना अन्नपूर्णेची कृपा हो. घरी जर रात्री बेरात्री त्यांच्याकडे एखादा पाहुणा आला, दारात एखादा वारकरी आला, तो सुद्धा उपाशी जाऊ नये असे ज्ञानोबाराय तुकोबारायचे आशीर्वाद या घराला लाभो. यांच्या दारात एखादी गाय असावी, त्या गायीला सुद्धा पुरेशी चारा मिळावा अशी या वास्तूला आशीर्वाद त्र्यंबक राजांचा मिळो. आणि उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे दिनेश महाराज जवळजवळ 10 वर्षापासून परिचय आमचा. खूप मृदंग क्षेत्रातलं गोडसं नाविन्यपूर्ण वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारं रत्न ते दिनेश महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गायन क्षेत्रामध्ये गोडसं तात्विक सदाचारी पुण्यशील रत्न, दोघांना पण धोत्र नेसून आलेत, डबल डबल धन्यवाद प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज असतील, चिंतामण महाराज असतील, गोड सुरेल आवाज. बाजूचेही बाबा भाऊसाहेब महाराज, तुम्हालाही मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या कोणी चोपदार असतील. ब्रह्मवादिनी वाजिणारे आमचे आदरणीय मनोहर महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. विष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी या वास्तूच्या या घरातील सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना आशीर्वादाचा वर्षाव देण्यासाठी आलेली हितचिंतक सगळी जण, तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय श्रीयुत राजेंद्र यशवंतराव नागरे, श्री रामदास यशवंतराव नागरे, श्री प्रशांत छबुराव नागरे, श्री शशिकांत छबुराव नागरे, श्री नामदेव कारभारी नागरे आणि समस्त नागरे परिवार. गोडस या नागरे परिवारानं सुंदरसं घर बांधलं. आनंद एका गोष्टीचा वाटतोय, एवढा खर्च तुम्ही शेतात केलाय म्हणजे काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब आहे. नाही तर हल्ली इतकी लोक झाले गावामध्ये पत्रात राहते, त्यांना वाटतं असं घर जर शहरात बांधलं तर ते किराया देते. पण माझ्या तुकोबारायच्या मतानुसार वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या वास्तूमध्ये तुम्हाला पवित्र झाडांचा सुगंध, गोड असा त्याचा स्पर्श, या काळ्या मातीचा सुगंध तुम्ही मोठ्या उल्हासानं घेताल. आणि या पवित्र मातीमध्ये, शेतीमध्ये काळ्या मातीशी नाळ असलेलं तुमचं नागरी कुटुंब, आणि इथं सुंदरशी तुम्ही वास्तू केली. तुम्ही जमिनीवर पाय ठेवणारी माणसं, ज्याला काळ्या मातीची अस्मिता आहे, ज्याला काळ्या मातीची जाण आहे, तोच बाकीच्या गोष्टीत जाण ठेवू शकतो, इतकं लक्षात घ्या. विठाला दारात आलेल्या गोरगरीब पोटासाठी उपवासी असलेल्या एखाद्या व्यक्तीला काळ्या मातीची जाण असलेल्या घरातली बाई अर्धी भाकरी देऊ शकते, अर्धी भाकरी देऊ शकते. शहरामध्ये 4थ्या मजल्यावर राहणारी कायमस्वरूपी मागायला आला की म्हणते आम्हाला सुतके, ती कायमस्वरूपी म्हणते आम्हाला सुतके, कारण हेच बाहेरचं खाते. विठाला 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 विठाला.
पुनश्च या काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब माझ्या भूमातेनं गोड अशा प्रकारचं यांचं अस्तित्व गरुडाच्या पंखाच्या बळकट स्वरूपामध्ये तेवत ठेवो असं त्या भूमातेला वंदन करतो, प्रणाम करतो. हे भूमाय, काय या दागेत दोष असतील ते दोष तू तुझ्याच कृपेने बाजूला करून टाक आणि या कुटुंबाला सुखानं, समाधानानं, आनंदानं जगव असं त्या भूमातेला प्रणाम करतो आणि अभंगावर येतोय विठाला विठाला तुकोबारा आहे. विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात की देवा तू माझ्या अंतकरणात राहा किंवा मी तुझी गुण गाईन. दोन्हीपैकी कुठलं एक उचला. मी गुण गाईन आवडी किंवा तुझा विसर न व्हावा. रात्रंदिवस देव अंतकरणात राहणे म्हणजे त्याचं भजनच आहे. भजनाची किंवा अविरत शेजाऱ्याला ऐकू जाईल असं जिभेनं म्हणणं हेही त्याचं भजनच आहे. मात्र याच्या पाठीमागे आवड असेल. एखाद्याने विचार केला असेल सतत देवाचं भजन करण्यात घरात सुख मिळेल का. महाराजांना असं काही सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काहीतरी करा मग तुमच्या घरात पैसे येतील, तुम्ही इथे इतके इतके लिंब पुरा, ह्या कोपऱ्यात गंडे बांधा, इथं दोरे बांधा, इथं इथं अंगुरे लावा, हो ह्या कोपऱ्यात इतके इतके जीव पुरा म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील. हे हरामखोर लोकांची वाक्य आहेत. विठाला विठाला महाराज, घरात सुख प्राप्त होण्यासाठी सतत काम करावं लागेल. सतत काम करावं लागेल. सतत सतत सतत. लोकांचा भ्रम असतो तुमचे पाय आमच्या घराला लावू द्या. काय बोलायला सुंबळ्या तू. कोणाच्या पायानं तुमचं भलं होत असतंय. तुम्हाला त्या घरात वागावं चांगलं लागेल, काम करावं लागेल तर तुमचं भलं होईल. एक जण म्हणला 100 किलो गावरान तूप वास्तू शांतीला जाळलंय. 200-200 महाराज जरी घरात पुरले तरी तुला सुख प्राप्त होणार नाही. तुला कामच करावं लागेल. जोपर्यंत काम करत नाहीस तोपर्यंत त्या घरात तू इज्जतीने जगूच शकत नाहीस. ठीक आहे, एखाद्याला काम करायची गरज नाही, तो साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे. कळाला ना तुम्हाला. म्हणजे त्याच्या बापानं 10-5 कोटी कमवून ठेवलेले आहेत. पण पोत्यातली साखर छबुराव जास्त खाल्ल्यावर बुडाला जात असती. संपल्यावर का पोत खायचं का चिंतामणी देवा. मग त्या मुंगळ्याला काहीतरी काम करावं लागेल ना. मग घुसत दुसऱ्याच्या घरात. मग दुसऱ्याच्या घरात घुसल्यावर त्या बाईनं रेग ओढली. त्या रेगेला लक्ष्मण रेषा म्हणतात. आणि ती रेग ओलांडली की मुंगळा जाग्यावर तर फडून बळवतो. म्हणून साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्यांनी सुद्धा संडास लागेल इतकी साखर खाऊ नये. म्हणजे बापाची संपत्ती सुद्धा खर्चिताना जरा विचार करून खर्चा. विठाला विठाला कामच करावं लागेल. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. महाराज, लक्ष्मी त्या व्यक्तीवर प्रसन्न असते तो सतत काम करतो, त्याच्यावर प्रसन्न असते. अजूनही लक्षात ठेवा, सतत काम करणाऱ्या माणसाला लक्ष्मीचा आस्वाद सुद्धा घेता येतो. काम न करणारी माणसं पळड्याच गाद्या बारीक करते. झोपूच त्याचे सोप्याची शीट नरम झाली अशी बारीक झाली. खाऊन बसूच. महाराज, उद्योग करणाऱ्या माणसाला सगळे पदार्थ पचते. सकाळी गाईचं शेण, एखाद्या गाईचं शेण काढावा, जागा झाडून काढावा, एखादी वैरणीची पेंडी तिला कापून टाकावा, तिला या ठिकाणचं त्या ठिकाणी बांधावा, धार काढावा. सगळं कॅल्शियम मोकळं होतंय मनगटा वाट. सगळं एखाद्या गाईची धार काढण्याचा योग यावा. काहीतरी काम करत राहावा. नाही तो योग आला तर सुनेनं सासूचे कपडे धुवा, सासऱ्याचे कपडे धुवा, कधी कधी घर पुसावा. काय वाटेल ते काम करणाऱ्या लोकांना खाल्लेली पदार्थ पचत असतात. बिनकामे माणसं. तुम्ही एक माहिती आहे का तुम्हाला. मला वाटतं मी इथं पहिल्यांदा आलोय. माझं 7076 गाव आहे. 7076 गाव पाहिली मी आतापर्यंत महाराष्ट्रातली. चिंतामणी देवा सगळ्यात जास्त पैशावाल्यांनी सकाळी रोड जाम केलाय. 1 11, 1 2 12, 1 3 13, 1 4 14,
रोज सकाळी देवा दिनेश देवा नुसते पायी पायी पळायले तर त्याला माहिती आहे आपल्याकडे एवढे पैसे आणि एवढं खालाय, आपण जर नाही पळालो तर झोपीत मरू. विठाला 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 म्हणून काम करत जावा माणसानं. त्यातली त्यात तुम्ही काळ्या मातीतली माणसं असल्यामुळं या घरातल्या बायकांच्या दारात जर झाडाचा पाला आला तर यांना झाडून काढावंच लागणार आहे, म्हणजे त्यांची कंबर वाकणार आहे, हात फिरणार आहे. म्हणजे काम आहेच थोडंफार 10-5 मिनिटं तुम्हाला काम आहे. हे काही काही बायका गन पावडर करणाऱ्या, दिवसात 20-22 कंगवा घेणाऱ्या, याच्या पिठल्यात केस गवसत येतात, त्याच्या चपात्या आहेत, भाकरीत पण केस सापडत येतात. तेव्हा मुल्या सांगतो मी बायको लय सुंदर राहती. हो, आमच्या काय शेपुड्या आहेत का? विठाला विठाला ह्या वाहतुळीला, ह्या संडाळणीला तुळस पण आवडत नाही. त्याला माहिती तुळशीचे पालं जर पिकले आणि खाली पडले तर झाडायचं कोण? इतक्या फुगीर सोसायटीच्या अध्यक्ष झाल्यात काही काही बायका. यायला कसं सुख भेटन? विठाला विठाला महाराज, शरीराला कुठंतरी काम लागेल, त्याला श्रम लागेल. काम शब्द जाऊ द्या, काम हा शब्द दुसरीकडे वापरला जातो. श्रम लागेल, त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी पचत असतात. चला, गुण गाईन आवडी. देवा, मी तुमचं गुण गावं, तुम्ही माझ्या अंतकरणात राहावं, एवढी मला मागणी पाहिजे. तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी करा, तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. गुण गाणे याचा एक गोडसा मोठ्यांचा उदय सांगतोय. या पवित्र मुखाने आवडीनं भजन करणे म्हणजे नुसतं रामकृष्ण हरीच म्हणणे नाही. एखाद्या वेळेस तुमच्या नागरी परिवाराचा एखादा असा पाहुणा असेल की ते झोपड्यात राहत असेल, त्याला असं घर बांधायची त्याच्याकडे पैसे नसतील, पण दिनेश बुवा तो जरी पाहुणा या बंगल्यात आला तर त्याला आदरानं तांब्याभर पाणी भेटावा, तर तुम्हाला या घरात सुख मिळेल, तर तुम्हाला या घरात सुख भेटेल. तुम्ही फक्त दागिन्यावाल्या बायकां, पैशावाले पाहुणे, नौकऱ्यावाले पाहुण्यालाच जर शिरापुरी करताल तर मग घरात फरफळून जाताल. विठाला विठाला हे पुन्हा म्हणतील त्या जगताप काकाला उगच म्हणलो अयो महाराजांना असं म्हणताल. मला सोंबाळ्या गप्पा आवडत नाहीत. तुम्ही आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव, पठ्ठ्याला 36 गाव, मी काय मागं लागे नाही. मा फोन पण बंद असतोय. हे लोक ड्रायव्हरला बेजार करून माया तारका घेतात. मला काही इतका जोर पण आलेला नाही. विठाला विठाला तुम्हाला आवडेल असं कीर्तन मी काही करणार नाही, मला गरज पण नाही. आदर करा, लोकांचा आदर करा. घर जरी तुमचं गावाच्या कडेला असेल, शेतात असेल, पण एखादा शेतकरी दारातून जात असताना, अंगाचा घाम पुशीत जात असताना दारात जर बसलेले असतात तर सहज म्हणावं, प्यानं तांभर पाणी. महाराज, त्याला तांभर पाणी दिल्यानं तुमच्या घरातली अन्नपूर्णा प्रसन्न होईल. ही अवस्था. सात्विकावर कदर करा. या घरातल्या व्यक्तीनं दारात बांधलेल्या गाईला जर श्रद्धेनं, आवडीनं, वेळेला जर वैरण टाकली तर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. लाखो लाखो लाखो. दुसरा एक मुद्दा सांगू का? या घरातल्या सुनानं सासू सासऱ्याचा आदर करा. कोण्याच देवाचं भजन करायची गरज नाही, कोण्याच देवाचं भजन करायची गरज नाही. आणि ज्या घरामध्ये सासू सासऱ्याचा आदर केला जात नाही आणि त्या घरामध्ये लाखो महाराज आणून त्याचे पाय धुवून त्याला पैसे दिले जातात, त्या घराला मसन वाटा म्हणतात. विठाला महाराज, सासू सासऱ्यांचा आदर करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. ज्या घरामध्ये वयस्कर लोकांचा आदर केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, साधू संतांचा वास असतो, देवाचा वास असतो. दुसरा मुद्दा आहे का, आमच्यासारखा एखादा आला त्याचे पाय धुवा, नका धुवू, काही गरज नाही. पण रोज सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर आई वडिलाचं दर्शन घ्या, या घरात सुख प्राप्त होईल. जगातल्या कोण्याच देवाच्या महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आपण अडचणीत हात घालितो, मग इचूड असल्यावर हात झटकितो, मग जाय महाराजाकडं, जाय इकडं. काय होतं माहितीये का,
घरातल्या वयस्कर लोकांना वेळेला जेवायला दिल्या जात नाही, म्हणून तुमच्यावर इतका पितृदेवांचा कोप होतो आणि मग तुम्ही आमच्याच हातानं नाशिकला त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण नागबळी, कालसर्प शांती, मग तुम्ही आमच्या बोकांडीवर कुंटालानं पैसे टाकता, कुंटालानं. हे दुःख होऊ नये वास्तूमध्ये, याच्याकरता तुम्ही घरातल्या लोकांचा आदर करा. एक मन माहिती का दिनेश बुवा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. घरातल्यांचा आदर करा, घरातल्यांचा आदर करा, आपल्यांचा आदर करा. एक आजीबाई आल त्या पाया पडायला, सांगितल्या घरातल्या मुख्य आहेत, यांचे कष्ट आहेत, आतापर्यंत त्यांनी जीवन या मातीत कष्टात घातलं आणि त्यांच्यामुळे ही वास्तू तयार झाली. आनंद इतका वाटला की निदान घरातल्या लोकांनी एका वयस्कर म्हातारीचं नाव घेतलं, त्याच वेळेला गिरगावकराला आनंद वाटला. विठाला विठाला माणसं विसरतात, माणसं विसरतात, तो लय लवकर विसरतात माणसं. 7076 गाव जरी महाराष्ट्रातलं गिरगावचा बाळू फिरला असेल, पण लहानपणात तुला त्या माईनं बापानं चिमणीसारखं जीव घातले बाळ्या, हे लक्षात ठेव. त्याच वेळेला त्यांनी दाबून जर तुला मातीत दाबलं असतं तर एवढ्या गावाचा आकडा तुला सांगता आला नसता. त्या बाप दादांच्या कृपेनं तू फिरायलास आणि हीच कृपा तुमच्यावर सुद्धा आहे. हेच अंतकरणात ठेवा, या घरात तुम्हाला सुख प्राप्त होईल. विठाला विठाला. देवाचं आवडीनं गुण गाणे म्हणजे सगळ्यांना चांगलं बोलणे, घरातल्या लोकांना गोड बोलणं, याचंच नाव भजन आहे. आपण जर आपल्या शब्दानं दुसऱ्याला दुःख होत असेल किंवा आपल्या शब्दानं दुसऱ्याचं वाईट होत असेल तर याच्यासारखं पाप जगात कोणतं नाही. आणि आपल्या शब्दानं जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याच्यासारखं जगात भजन कुठलंच नाही. घरात चांगलं बोलायचं शिका. निदान तुम्ही चांगलं बोलत राहिले तर लोकांना चांगलं बोलता आलं आणि त्याचं भजन होईल. 92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. भजन कशाला म्हणतात ऐका, घरात सुख त्याच्याशिवाय मिळणार नाही. 92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. मुलगा नायब तहसीलदार झाला. एकुलता एक मुलगा, गावाकडे मोठा वाडा, वाड्यात आई वडील राहतात. आणि ज्यांनी 92 एकर जमीन कमिली ती दोघ जण एका शाळेत शिकले होते. त्यांचा मित्र होता, त्यांना 1.5 एकर जमीन होती, पण त्याला 1.5 एकरची 1.25 किंवा 2 करता नाही आली, 1.5च राहिली. मुलं 2, यालाही 1.5 एकर पण 92 केली. मुलगा 1 नायब तहसीलदार, याचे दोन्ही मुलं लोकांच्या शेतात कामाला. दोघा नवरा बायकोनं 1.5 एकर जमीन खुरपायची. बैल नाही, काही नाही, आऊत नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही, दोघांनाच तितकी खुरपून काढायची. अत्यंत समाधानी व्यक्ती. ग्रामदेवतेच्या दर्शनाला जात असताना त्या श्रीमंत मित्राच्या दारातून रस्ता होता. जाताना किंवा येताना जेहारी घालायचा. पण 2-4 दिवसापासून जेहारी म्हटल्याच्या नंतर वाड्यातून कोणी जेहारीचा आवाजच आला नाही. याच्याकरता 5व्या दिवशी वाड्यात प्रवेश केला. आवाज दिला. रामभाऊ जी मित्र होते. साठी वलांडलेली होती. गेल्या 4 दिवसापासून मी जेहारी घालतोय, मधनं आवाज येत नाही. हो, मंडळी आजारी येतात. ज्यानं 92 एकर जमीन कमवून पोरग नायब तहसीलदार केलं त्याची बायको आजारी आहे. बायको आजारी उठत नाही. 4 दिवस झालं. आजचा 5वा दिवस आहे. आज बळच आंघोळ करायला लावली. कामावरचे दोन्ही गडी आज हजर नाहीत. त्यांच्याकडे पाहुण्याकडे लग्न असल्यामुळं ते सुद्धा सुट्टीवर आहेत. जेवण 92 एकर जमीन कमवून पोराला नायब तहसीलदार करून तोंडातून वाक्य पडलं, 4 दिवस झालं बिस्किट खातो दुकानावरचे. बायकोला उठता येत नाही, स्वयंपाक कोणी करायचा.
ठीक. 1.5 एकरवाला मित्र तसाच बाहेर आला, हातात काठी होती, फक्त देवदर्शनाला जात असल्यामुळं पायात बूट नव्हता. लक्षात आलं